पुण्यातील आपला गणेशोत्सव अधिक चांगला करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. निर्णय तुम्ही कार्यकर्त्यांनी घ्यावयाचा आहे. तुमच्या सकारात्मक सूचनांवर संवाद साधत मार्ग काढण्यासाठी पोलीस सदैव तुमच्या सोबत आहेत, असे आश्वासन अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रवीण कुमार पाटील यांनी दिलं. मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांना साथ देण्याची तयारी दर्शवली. युवकांच्या मनातील गणेशोत्सव असा आगळावेगळा कार्यक्रम मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी घेण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधील मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी सदाशिव पेठेतील फडके सभागृह खचाखच भरलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रवीण कुमार पाटील, पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन विजयमाला पवार, ढोलताशा महासंघ अध्यक्ष पराग ठाकूर उपस्थित होते. कार्यकर्त्यांनीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित होता. गणेश मंडळाचे कार्यकर्ते राघवेंद्र उर्फ बापू मानकर यांनी पुढाकार घेत तरुण कार्यकर्त्यांना प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी पहिल्यांदाच हे नवीन व्यासपीठ निर्माण केलं आहे. मी तुमचे ऐकण्यासाठी आलो असून उत्सवातील अडचणी सांगतानाच त्यातून मार्ग काढण्यासाठी सकारात्मक सूचना करण्याचं आवाहन प्रवीण कुमार पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केलं. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असंख्य कार्यकर्त्यांनी उत्सवात मंडळासमोर येणाऱ्या अडचणी मांडल्या, उपयुक्त सूचना देखील केल्या. विविध उपाय सुचवितानाच कार्यकर्ते कशा पद्धतीने सहकार्य करू शकतील याबाबतही त्यांची मते व्यक्त केली. गणेशोत्सवात होणारी वाहतुकीची कोंडी, विसर्जन मिरवणुकीत अन्य 3 मार्गांवर अधिक पोलीस बंदोबस्ताची अपेक्षा, मंडळांना मार्ग करून देण्यासाठी पोलिसांचे सहकार्य अशा विविध मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी सूचना केल्या. महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. खरं तर सर, आजची संकल्पना अशी होती की आपण नेहमी बघत असाल की अनेक गणेश मंडळांच्या बैठकी होतात, आपल्या बरोबर होतात, प्रशासनाबरोबर होतात. पण त्यावेळेस आपण बघितलं असेल, इथं सरांनी मला आल्याच या ठिकाणी सांगितलं की आज सगळे नवीन चेहरे या ठिकाणी कसे काय दिसतात. तर मी सरांना म्हणजे निमंत्रण आम्ही द्यायला गेलो तेव्हा सरांना सांगितलं होतं की सगळे युवा कार्यकर्ते जे फील्डवर काम करतात, जे म्हणजे ग्राउंड लेवलवर काम करतात, फील्डवर काम करतात, असे सर्व मंडळी आज युवा आमचे मित्र परिवार या ठिकाणी आपल्याला संवादासाठी आम्ही सगळ्यांना बोलवलेलं आहे. खरं तर गणेश मंडळ कार्यकर्ता म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1 दिवसात 2 दिवसात असा 2 महिन्यात तो कार्यकर्ता तयार होत नाही. म्हणजे आपण जर जुन्या आठवणींमध्ये जर गेलो तर आपण सोसायटीमध्ये राहत असेल, वाड्यामध्ये राहत असो आपण, तर त्या ठिकाणी आपण आपले शाळेतले मित्र, आपण एक छोटासा गणपती आणायचो, बिल्डिंग मधून वाड्यातून 2 रुपये 5 रुपये अशी वर्गणी काढायचो, प्रसाद संध्याकाळचा जमा करणार, आपण आरती करणार. आणि हेच ते सगळेजण सर आता हे सार्वजनिक मंडळाचे जे आपल्याला युवा कार्यकर्ते दिसतात हेच आम्ही सर्वजण आहोत. खरं तर आजचं उद्दिष्ट असं या कार्यक्रमाचं होतं की अनेक वेळा ज्या बैठकी होतात त्याच्यामध्ये ज्येष्ठ आमचे सन्मान, म्हणजे ज्यांना आम्ही सन्मान देतो, आमचे अध्यक्ष असतील मंडळाचे, ज्येष्ठ ट्रस्टी असतील, कायम त्या संवादामध्ये ते सहभाग घेत असतात. पण जे ऑन फील्ड जे कार्यकर्ते काम करतात तर त्यांच्याबरोबर आपला संवाद व्हावा अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा होती. आणि त्यामुळे आम्ही आज युवा कार्यकर्त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. खरं तर एक पोलिसांबरोबर, पोलीस प्रशासनाबरोबर काय म्हणजे युवा कार्यकर्त्यांचा एक थोडासा संघर्ष आपल्याला बघायला काय मिळतो. तर अशी आमची इच्छा होती की जसं ज्येष्ठ कार्यकर्ते आमच्या मंडळातले असतात त्यांच्याबरोबर आपला संवाद कायम होतो, तर युवा कार्यकर्त्यांबरोबर पण थोडस संपर्क साधून किंवा आपले काही पोलीस निरीक्षक असतील अशी एक टीम तयार करून तर युवा कार्यकर्त्यांबरोबर पण कायम संपर्क ठेवून, कायम त्यांच्या संपर्कात राहून, गणेशोत्सवाच्या आधी असेल, 12 महिने असेल, असा संपर्क ठेवून जर ते झालं तर नक्कीच तो संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही असं मला खात्री वाटते. गेल्या कोविडच्या एक 3-4 वर्षापूर्वी महामारी जेव्हा कोविडची आली, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उचलून हॉस्पिटलला नेलं, त्यांना रेमडेसिवीर आणून दिले, त्यांना अँब्युलन्स आणून दिली, धान्य दिलं त्यांना घरात नेऊन. तीच माणुसकी जपणारे जे काम करणारे आहेत, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने, हे सर्व गणेश मंडळ कार्यकर्ते आहेत असं मला वाटतं. बरोबर आहे ना? बापूने मला निमंत्रण दिलं तेव्हा सांगितलं मी एक कार्यकर्ता म्हणून निमंत्रण द्यायला आलोय आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेण्यासाठी तुम्ही इथं यावं म्हणून मी आलेलो आहे. साहजिक आहे मित्रांनो, दरवर्षी गणेशोत्सव येतो, वेगवेगळे सण उत्सव येतात आणि त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था आपल्या शहरातली टिकून राहावी
म्हणून पोलीस विभाग प्रयत्न करत असतो आणि पोलीस विभाग त्यामध्ये वेगवेगळ्या मिटिंगांसाठी आपल्याला बोलवत असतो. आणि त्या मिटिंगांना येत असताना आमच्या पुढे जे नेहमी मंडळी येत असतात, मंडळांचे काही प्रमुख व्यक्ती येतात आणि मूळ जे कार्यकर्ते आहेत ते कधी आमच्या समोर येत नाहीत, पण त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. एक गोष्ट आता मगाशी कोणीतरी म्हटले की एक पोलीस आणि त्यांच्यामध्ये संघर्ष असतो, म्हणजे त्याला आपण काय कॉन्फ्लिक्ट असा शब्द म्हणू शकतो, पण तसं नाहीये. कारण वर्षानुवर्षे कार्यकर्ते गणेश मंडळात काम करतायत, वर्षानुवर्ष महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस हा बंदोबस्त करतोय. त्याच्यातला तो संघर्ष कधी टोकाला जात नाही. पोलीस त्यांच्या भूमिकेत उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडावा म्हणून प्रयत्न करत असतात. कार्यकर्ते त्यांचा उत्सव अतिशय चांगल्या वातावरणात त्यांच्या उत्साहात पार पाडावं म्हणून प्रयत्न करत असतात. माझ्या मनात आहे ना हे सारखं येतं सारखं, की आपण जर फक्त 10 दिवसातच बंबार्डिंग करायला लागलो, म्हणजे सगळे ढोल ताशे लक्ष्मी रोडच, काय होणार? म्हणजे आता मी बोलतोय, ह्या माईक करून बोलतो म्हणून ऐकू येतंय. मी जर ठरवलं नाही इथं 10 स्पीकरच्या भिंती लावा आणि त्याच्यावरून मला बोलायचंय, तुम्ही एक जण तरी ऐकू शकाल का? ते जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ते आपण करायला पाहिजे. उत्सवात आपला स्पीकर लावलेला असेल, तिथं जर पवित्र आणि बाप्पाची गाणी लावली असतील, काहीतरी प्रबोधनात्मक गाणे लावले असतील तर लोकांना ऐकायलाही बरं वाटेल, बसायला बरं वाटेल. पण काहीतरी इररिलेव्हंट ज्याचा काही संबंध नाही 10 भिंती लावल्या असतील, कोण तिथं बसणार आहे? कोणीच बसणार नाही तिथे. ते आता मी भाषण देण्यापेक्षा आता मी जिथे जिथे जाईल मिटिंगला तुला घेऊन जात जाईल. तू बोलला तर लोकांना ते जास्त पटकन पटत जाईल. ते मी बोलला तर साहेब काहीतरी अधिकारात सांगताय असं वाटेल. ते तर तुझी सेवा आम्ही घेऊ. चला, ह्या निमित्ताने आज तुमच्याशी खूप चांगल्या गप्पा झाल्या आणि तुमच्या मनातल्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या. तुम्ही सगळेजण खूप चांगलं काम करतायत. मगाशी सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये बापूंनी सांगितलं हेच सगळे कार्यकर्ते आमच्या रस्त्यावर आले. मी तेच म्हणतो की जेव्हा आमच्या सोसायटीतला, जेव्हा आमच्या सार्वजनिक भागातलं कोणी वयस्कर वृद्ध असतील, सिनियर सिटीजन असतील, मुलं असतील, महिला असतील, अडचणीत असतील, त्यांच्यावर काही चुकीचं काय होत असेल किंवा नॉईज पोल्युशनचा काही विषय असेल, तर सगळ्यात पहिले त्या ठिकाणी त्यांच्या मदतीला धावून जाणारा कोण असेल तर तो आमचा हा कार्यकर्ता असेल. आता प्रथम मी मानकर साहेबांना धन्यवाद देते की त्यांनी खूप आग्रहाने, ऍक्च्युली 2 दिवसापूर्वी ही मीटिंग ठेवलेली होती, पण वेळ अवेलेबल नव्हता, बंदोबस्त होते, त्याच्यामुळे ती परत पुढे ढकलली. पण आमचे झोनवन साहेब पण येणार होते. त्यांनी आग्रहाने समोरच सांगितलं होतं माझ्या की मी नक्की येतो युवकांशी संवाद साधायला, पण त्यांनाही काम लागल्यामुळे तेही नाही येऊ शकलेले. मला विश्रामबाग पोलीस स्टेशनचा चार्ज घेऊन फक्त एक 25 ते 30 दिवस झालेले आहेत. हद्दीचा अंदाज, सगळ्या मंडळांच्या अध्यक्ष यांच्या भेटीगाठी आणि सगळ्या मीटिंग यातच पूर्णपणे वेळ गेलेला आहे. ज्यावेळेस तुमच्या मीटिंग चालू झाल्या त्यावेळेस मंडळाच्या प्रत्येक सदस्यांचे प्रश्न आणि त्यांना आमचे वरिष्ठ देत असलेले उत्तर, हे सगळं मी पाहत होते. आता हद्द मला माहिती आहे, 10 वर्षापूर्वी मी बंदोबस्त केलेला आहे. छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात येत आहेत की नाही इथं हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, हा सॉल्व्ह करायला पाहिजे. पण जो एक अनुभव सरांना आहे की आत्ताची, पूर्वीची 10 वर्षाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण त्यावेळी एवढं ट्रॅफिक नव्हतं, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आता एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला की मानाचे गणपती म्हणजे सगळं काय आणि आम्हाला उशीर होतो वगैरे, हे त्यावेळेसचे प्रश्न नव्हते. ते आता उपस्थित, जसजशी परिस्थिती आणि वेळ चाललेला आहे तसे हे प्रश्न यायला लागलेले आहेत. ऍक्च्युली खरं सांगायचं तर युवकांशी संवाद साधताना, मी तुमच्याच वयाची आहे आणि युवकाशी संवाद साधताना मला याचं बंधन येतं. काही गोष्टी मी बोलू नाही शकत आहे, पण सगळ्यात मी महत्वाचं असं सांगेन की गणपती, ज्या गणपतीला आपण आराध्य देवता म्हणतो आणि त्या आराध्य देवतेचं आपण ज्यावेळेस प्रार्थना करत असतो, एखादी प्रे करत असतो, त्यावेळेस आराध्य देवता जी आहे गणेश, तो गणेश हा दगडूशेठचा गणेश असेल तरी तो गणेशच आहे आणि सामान्य कार्यकर्त्याचा जो गणेश आहे तोही गणेशच आहे. पण हे ज्यावेळेस होत असताना किंवा विसर्जन होत असताना आपण कुठल्या पावित्र्याने आणि कुठल्या गोष्टींनी हे करतो हे खूप महत्वाचं आहे. मी नवीन आहे इथं, कुणाचा प्रत्येकाचा प्रॉब्लेम असेल तर विश्रामबाग हद्दीतली बरीचशी मंडळ असतील, त्यांनी मला समक्ष यावं, विश्रामबाग पोलीस स्टेशनला भेटावं, त्यांचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह केले जातील. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली पार्किंगसाठीची व्यवस्था. पार्किंगसाठी जे आपल्या डेक्कन एज्युकेशनची हेड आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी ज्या ज्या शाळेला पार्किंगची व्यवस्था अवेलेबल आहे, दोन्ही हेडशी माझं बोलणं झालेलं आहे, ते आपल्याला अवेलेबल करून देणार आहेत. जेवढे प्रॉब्लेम आहेत ते बऱ्यापैकी जे प्रॉब्लेम तुम्ही सांगितलेले आहेत ते माझ्या परीने सरांच्या पद्धतीने, सर हे सगळे आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. बरं का साहेब,
की या मेळाव्यामध्ये मी ओळखीचे चेहरे शोधायचा प्रयत्न करतोय आणि ओळखीचे चेहरे शोधायला मिळत नाही, हे तुझ्या मेळाव्याचा यश आहे. कारण आगामी गणेशोत्सव पुण्यामध्ये कोण खांद्यावरती घेणार आहे आणि गणपतीची पालखी पुढच्या काळामध्ये कोण वाहणार आहे, त्याची नेमकी नाडी परीक्षा बापूंनी केली आणि त्यांनी हा मेळावा भरवलाय. आणि त्यामुळे युवकांचा असलेला उत्सव तू आज साहेबांपुढे आणला, त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन. एक चौक आणि एक मंडळ अशी सर माझी कल्पना आहे. बघा, तुम्हाला पटलं तर या प्रत्येक मंडळाला फक्त एक चौक द्या. त्यांना सांगा तिथला बस स्टॉपही तुम्ही सजवायचा आहे, इथलं ट्रॅफिकही तुम्ही बघायचं आहे. वर्षभरामध्ये जर का हे पोलीस मित्र तुम्हाला मिळाले तर पुण्याचा चेहरा मोहरा खऱ्या अर्थाने बदलल्याशिवाय राहणार नाही. ती जबाबदारी यांना द्या. मी आत्ता विचारतो, तुमच्या लक्षात येईल की आपला गणपती जिथं बसतो तिथला चौक सांभाळायला आपण तयार आहोत की नाही, आपल्या इथला बस स्टॉप आपण नीट करायला तयार आहोत की नाही. सर, स्काय इज द लिमिट. कोणी क्रांतिकारकांचं नाव लावून बस स्टॉप सजवेल, कोणी हरित बस स्टॉप सजवेल, कोणी देशाचा इतिहास तिथं कोणी मांडेल, कोणी कृषी वस्त्राचा इतिहास मांडेल. आणि गणेश मंडळांचं नाविन्य असं आहे सर, तो एकाच वेळेला पौराणिक देखावा मांडतो, त्याच वेळेला दुसरीकडे ऐतिहासिक देखावा मांडतो, इकडे वैज्ञानिक महत्व सांगतो आणि इकडे शैक्षणिक देखाव्याचंही महत्व सांगतो. ज्या ताटामध्ये भरलेला पदार्थ आहे ते जेवण जेवताना जो आनंद आहे तो पुण्याचा गणेशोत्सव बघताना आनंद आहे. ती आनंद देणारी ही सगळी मंडळी आहे. इथं जी मंडळ आलेली आहेत ही सगळी शहरातली मेन भागातली आहेत. म्हणजे पुणे शहराचं हृदय म्हटलं तरी हरकत नाही. पण या हृदयाला प्रदूषण रूपी आणि ट्रॅफिक रूपी खूप मोठा कॅन्सर झालेला आहे. हा कॅन्सर जर काढायचं असेल तर हे उत्सवाचं नाही किंवा 10 दिवसाचं काम नाही. इथं वर्षभर आपण जर व्यवस्थित काम केलं आणि मला गॅरंटी आहे की इथं बसलेले सगळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला नक्की मदत करतात. अनेक युवक वर्ग जो 10वी पास आउट होऊन जसा समाजात वावरायला लागतो तर त्याची ओढ आपोआप निर्माण होते ढोल ताशा पथकांकडे. जर आपल्याला ही संस्कृती अशीच पुढे घेऊन जायची असेल तर ढोल ताशा पथकांच्या संख्येवर निर्बंध आणणं कितपत योग्य आहे. आपली पिढी आपल्या संस्कृतीकडे वळवायची आहे का पब संस्कृतीकडे वळवायची, या निकालाचा कुठेतरी विचार झाला पाहिजे.